आपण मानासन्मानाचं स्वाभिमानाचं जीवन जगू लागलो अशा सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 आजच्या दिनाचं वैशिष्ट्य हे आहे की 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी या देशामध्ये ज्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या देशाचे राष्ट्रपती असताना त्यांना आज संविधान प्रदान केलं होतं आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता संविधान दिल्यानंतर कि आप संविधान के बारे में क्या कहना चाहोगे। त्यावेळी बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, मैं संविधान के बारे में कोई अच्छा या गिनाना नहीं चाहता, क्योंकि संविधान कितना भी अच्छा क्यों न हो, यदि उसे चलाने वाले लोग बुरे होंगे तो संविधान अंततः बुरा साबित होगा, तथा संविधान कितना भी बुरा क्यों न हो, यदि उसे चलाने वाले लोग अच्छे होंगे तो संविधान अंततः अच्छा साबित होगा। म्हणजे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधान किती चांगलं असलं आणि जग सांगते म्हणजे सगळ्या जगामध्ये कोणत्या देशाचं सर्वात मोठं संविधान असेल तर ते भारताचं आहे आणि सगळ्यात सुंदर कोणाचं संविधान असेल तर ते भारताचं आहे। मात्र चालवणारे लोक कुचकामी असतील तर बाबासाहेब सांगतात की संविधान कुचकामी ठरेल आणि म्हणून तुम्हाला आणि मला ही जबाबदारी आहे की संविधान चालवणारे लोक आपण बनलं पाहिजे। कारण बरेच लोक असं म्हणतात, माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा डिबेट झालेल्या शिक्षकांसोबत की संविधानामध्ये पळवाट आहे, संविधान चालवणारे लोक कुचकामी असतील तर संविधान कुचकामी ठरेल आणि बाबासाहेब त्या संदर्भात सांगतात की तुम्ही संविधान चालवणारे लोक बनले पाहिजे। कारण तुम्ही जर या देशात पाहिलं, बाबासाहेब एक उदाहरण देतात की शिकार बकरीची केली जाते, वाघाची केली जात नाही आणि म्हणून तुम्ही वाघ बनणं गरजेचं आहे। तुम्ही जो शासक असतो शासकावर अन्याय होत नसतो, अन्याय त्याच्यावर होतो जो शासक नसतो आणि म्हणून तुम्ही शासक होणं गरजेचं आहे असं बाबासाहेब 13 मे 1938 आणि 16 मे 1938ला चिपळूण आणि कणकवलीमध्ये ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्ही शासक बनणं गरजेचं आहे। आग्र्यामध्ये कारण ह्या गोष्टी सांगणं आज मला गरजेचं यासाठी वाटतं की बाबा आज आपण फक्त कार्यक्रम घेणं आणि इथून निघून जाणं एवढी आपली जबाबदारी नाही आहे। आपली जबाबदारी ही आहे की बाबासाहेबांचं आज राहिलेलं काम जे काय आहे, जे फुले शाहू आंबेडकरांचं काम आहे, जे अण्णाभाऊंचं काम आहे, जे आपल्या महापुरुषांचं काम आहे, ते जे काय अर्ध राहिलं आहे ते अर्ध राहिलेलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय याची व्यवस्था निश्चित रूपाने केली। मात्र न्याय देणारे लोक आपले नसल्यामुळं आपल्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, विशेषतः अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जे या वर्ण व्यवस्थेमध्ये। कारण जर बाबासाहेबांचं संविधान नसतं तर धर्माचेच कायदे सरकारचे कायदे असते आणि सरकारचे कायदे इतके म्हणजे धर्माचे कायदे एवढे भयानक असते जो धर्म छत्रपती शिवरायांना राजा होण्यापासून सुद्धा अडवणूक करतो, जो धर्म छत्रपती शिवाजी महाराजांना जर राजा होण्यापासून अडवणूक करतो, विचार करा मग तो धर्म किती भयान असेल। त्याची म्हणजे चातुर्वेद ज्याला म्हणतो आपण, तो चातुर्वेद हाच आपला कायदा असता, हेच आपलं संविधान असतं आणि चातुर्वेदामध्ये सांगितलं गेलं की जर तुम्ही विद्या ग्रहण करत असाल शूद्र, कारण याची उदाहरणं द्यायची झाली तर महाभारतामध्ये आपण पाहिलं तर एकलव्याचा अंगठा कापला गेला कारण तो शूद्र होता, तो भिल्ल होता आणि भिल्लाला अर्थात शूद्राला विद्या ग्रहण करायचा अधिकार नव्हता, म्हणून एकलव्याचा अंगठा कापला गेला असे धर्मग्रंथ सांगतात। आणि म्हणून बांधवांनो माझी विनंती आहे तुम्हाला की खऱ्या अर्थानं फक्त गर्दी करणं म्हणजे आपली जबाबदारी नाही, फक्त कार्यक्रम करणं म्हणजे आपली जबाबदारी नाही। आपली जबाबदारी ही आहे की जे जे आपल्या महापुरुषांची अर्धवट राहिलेली कामं आहेत ती खऱ्या अर्थानं पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ती जर पूर्ण करायची असेल, म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतो, जर तुमची समस्या इंदिरानगर व्यापी असेल ना तर तुमचं संघटन इंदिरानगर व्यापी असलं तर चालतंय। तुमची समस्या जर शहरव्यापी असेल ना तर तुमचं संघटन शहरव्यापी असेल तर चालतंय। तुमची समस्या जर तालुकाव्यापी असेल तर तुमचं संघटन तालुकाव्यापी असलं तर चालतंय। तुमची समस्या जर जिल्हाव्यापी असेल तर तुमचं संघटन जिल्हाव्यापी असलं पाहिजे। तुमची समस्या जर महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल तर तुमचं संघटन महाराष्ट्रव्यापी असलं तर चालतंय आणि जर तुमची समस्या जर देशव्यापी असेल तर संघटन सुद्धा तुमचं देशव्यापी असणं गरजेचं। आम्हाला नुसतं इंदिरानगर, सिद्धार्थनगर अथवा हुडको कॉलनी जे काही शहरातले भाग आहेत
मर्यादित टार्गेट नाही. बाबासाहेब खूप म्हणजे जगातल्या विद्वानांमध्ये बाबासाहेबांचं जर नाव घेतलं जात असेल तर विचार करा. मी म्हणतो जग सोडून द्या तात्पुरतं, पण किमान देशापुरता जर विचार केला तर कमीत कमी आपण बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या विचारांचं जे संघटन आहे ते देशव्यापी असणं गरजेचं आहे. केवळ बोलून होणार नाही, ते संघटन सुद्धा. कारण उघड्यावर बोलण्यापेक्षा जो बंद खोलीत कार्यकर्ता तयार केला जातो तो कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, तो दीर्घकाळ टिकतो. कारण भावनिकतेच्या आधारावर जे संघटन बनवलं जातं ते दीर्घकाळ टिकत नाही, ते थोड्या दिवसांनी संपून जातं. नेता मेला की संघटन संपलं, तशी परिस्थिती होता कामा नये. नेता मेला तरी संघटन चाललं पाहिजे. आणि संघटनेमध्ये बरेच प्रकार आहेत. मला वाटतं वेळेचं भान ठेवून कदाचित मी या ठिकाणी थांबतो, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा संदेश देतो की आंबेडकरी जे आंदोलन आहे ते समजावून घेणं गरजेचं आहे. आणि आंबेडकरी आंदोलनाबद्दल समाजामध्ये खूप मोठा गैरसमज पसरला गेलेला आहे. आंबेडकरी कार्यकर्ता त्याला म्हणतात जो महार जातीत जन्माला येतो. हा खूप मोठा गैरसमज आहे. जो बाबासाहेबांची विचारधारा फॉलो करतो तो आंबेडकरी कार्यकर्ता असतो. जातीत जन्माला येणं म्हणजे आंबेडकरी कार्यकर्ता बनणं नाही. तर ही गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे. आपल्याला असंख्य जाती जोडणं आज काळाची गरज आहे. आपल्याला जे समशोषित लोक आहेत की जोडणं काळाची गरज आहे. मी या ठिकाणी थांबतो आणि निश्चित रूपाने ही अशा अपेक्षा बाळगतो की तुम्ही सुद्धा फुले आंबेडकरी चळवळ लोकांना समजावून सांगण्या अगोदर आपण ती पहिले समजावून घेणं गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं ज्या समाजाचा नेता विकावा असतो तो समाज विकला जातो. आणि म्हणून न विकणारा नेता निवडा. न विकणारा नेता तुम्ही निवडाल तर न विकणारा कार्यकर्ता बनेल. आणि ज्यावेळी न विकणारा कार्यकर्ता बनेल त्यावेळी न विकणारा समाज बनेल. एवढी अशा अपेक्षा तुमच्याकडनं बाळगतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.